हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. थांबा एक मिनिट. आता आज आहे आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी. आज 9 वर्ष पूर्ण झाले आमच्या लग्नाला. तर आता माझ्या इकडे थोडंसं चालूच आहे प्रॉब्लेम डोक्यात. पण आता हे सांगत नाही, चिडचिड होऊन जाते. सांगितलं की आता हे मला कुठंतरी नेऊन राहिले आजच्या दिवशी, काय माहीत कुठून येते. पण चेहरा कसा दिसला मला चान्स ते काय. तर आता पाहू आता आम्हाला आज काय काय सरप्राईज देणार आहे साहेब. पाहिजे अजून ढेरी निघाली माझ्या माणसाची. 4-5 किलो कमी झालं तर अजून वाढलं. पाय ना ढेरी. तर आम्ही आलं राजकमल चौकात आणि यांना मला आणलं कुठे गेला, जुना फर्निचर मूवी पाहायसाठी. हां, जुना फर्निचर मूवी पाहायसाठी. 3:15 पिक्चर आहे. 3:20 झाले. माणसाला तिकिटाने काढल्या अजून. आता ते पैसे आणायला गेले. त्याच्याजवळ फोनपे होते. फोनपेमध्ये करते. फोनपे आता काढले त्याने ATMमधून. पिक्चर चालू झाला 5 मिनटाचा, गेला 5-10 मिनटाचा. आता आम्ही चाललो जुनं फर्निचर, याचा रिव्ह्यू देऊ. आम्ही पिक्चर पाहिला आणि जवळचा पिक्चर समजलाच आहे, म्हणजे ट्रेलर पाहून. पण तरी पण आता पूर्ण पिक्चर पाहू. जुनं फर्निचर आम्ही आता पाहिला, जुना फर्निचर मूवी. आता आम्ही इकडे आलो एक गॅरेजमध्ये. यांच्या त्या गाडीचा लाईट बंद पडला, लाईट लावत आहे, ते लाईट घ्यायला गेले. तर जुनं फर्निचर पिक्चर पाहिला, खूप छान वाटला. मस्त पिक्चर आहे आणि रिअल अशा सिच्युएशन चालू आहे आता. खूप म्हणजे जे यंग जनरेशन आहे जे त्याच्यासाठी खूप चांगला एक मेसेज आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी लहान नाही, त्याच्यामध्ये त्यांनी ज्येष्ठ नागरिकांची व्यथा मांडली आहे महेश मांजरेकर सरांनी. पण एक हे पण असं खूप छान वाटलं की त्यांनी दोन्ही बाजू अशा व्यवस्थित दाखवल्या. म्हणजे मुलाची, सुनेची, म्हणजे एकदम त्यांना म्हणजे त्यांच्याकडनं काय तर मुलगा आणि सुनेकडनं चुकी होते. आणि तर इथं शाह ऑटोमोबाईल म्हणजे शाह ऑटो सर्व्हिसिंगमध्ये इथे लाईट लावून घेतला गाडीला. लाईट बंद पडला होता. तर काय राहिली ती गोष्ट अर्धवट राहिली. ती पिक्चर खूप चांगला आहे जुनं फर्निचर. खूप काही मेसेज दिला आहे त्याच्यात. तर सर्वांनी आवर्जून पहा. आता आम्ही काहीतरी थंड पितो आणि मग गुरुला घेतो. आणि आमच्या आज ॲनिव्हर्सरीची मोठी पार्टी दिली आहे जेवायची. बघ जेवणार आहे लोक. चला सगळंच जण येणार आहे. व्हिडिओ बनवता ना? व्हिडिओ बनवता पहिले हसून नाही काय ते. गुरु कोणतं माहिती मन बरं व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून. आमची आई बंको आई तर बनवते म्हणा व्हिडिओ. तर नाही आता तुम्हाला हिशोबात द्यावं लागते. पैसे वापस मागते मला. पैसे म्हणजे तुम्ही त्या दिवशी 1 लाख रुपये दिले. स्वप्नात दिले होते. तुम्ही स्वप्नात तुम्हाला वापस दिले 2 लाख रुपये व्याज असेल. 1 लाख रुपये म्हटले फक्त 10,000 रुपये. तर चला आता आम्ही जात आहोत कुठे. आज आमच्या ॲनिव्हर्सरीची मोठी पार्टी आहे आणि खूप साऱ्या लोकांना बोलवलेलं आहे. तुम्हाला नसून बोलवलं तर माझ्या काही दोष नाही, मला आठवले नसेल तुम्ही. तर आमची आता मोठी पार्टी आहे, रिसेप्शन टाईप पार्टी आहे. बस आम्ही तिथं जातो आता. पण आम्ही तिथं असं म्हटलं की तुम्ही जेवण चालू करून द्या, आम्ही येतो म्हटलं मागून. आमची स्पेशल एंट्री आहे. आमची स्पेशल एंट्री आहे. स्पेशल. तर चला आता आम्ही जातो मोरया लॉनमध्ये आणि पाहू तिथे काय होणार आहे काय नाही. चला.
तर आम्ही आलो होतो आकाश सरांच्या रिसेप्शनले. आमचे खूप जुने संबंध आहे. सरांची पहिले ओळख आहे, सरांमुळे माझी ओळख झाली. त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन होतं, आम्हाला बोलवलं होतं. तर हेच आहे ते आकाश सर. थोडीशी छोटीशी रील बनवली आम्ही आणि आता मी ती टाकणारच आहे. तर छान होतं. खूप दिवसापासून वाट पाहत होतो मी आकाश सरांची. आज फायनली त्यांचं लग्न झालं आणि रिसेप्शन झालं. खूप छान वाटलं, खूप जणांनी ओळखलं. ॲज युजल नेहमीप्रमाणे सगळ्यांचा धन्यवाद. आणि त्यानंतर आम्ही मग बाहेर रिसेप्शनवरून जाताना घरी जाताना छान आईस्क्रीम खाल्ल्या दोघांनी आणि तिथे बसून छान रील बनवल्या, इंस्टाग्रामवर अपलोड केलेली आहे. तुम्ही बघू शकता. कशी वाटली नक्की सांगा. तर असा होता आज ॲनिव्हर्सरीचा दिवस. आम्ही आत्ताच आलो रिसेप्शनवरून. तर छान वाटलं. रिसेप्शनमध्ये सगळ्यांनी ओळखलं, खूप खूप प्रेम दिलं. खूप खूप मनापासून धन्यवाद. तुमच्या सपोर्टमुळे, तुम्हाला व्हिडिओज आवडतात त्याच्यामुळे आम्हाला आज म्हणजे हे यश मिळालेलं आहे. आणि आमची मेहनत तर आहेच म्हणा, काही प्रश्न नाही आहे. आणि सोबतच तुम्हाला तुम्हाला एक थँक्यू म्हणायचं आहे की सगळेजण मला म्हणत होते की बा ताई एकच कंटेंट ठेवायचं आहे, रश्मी एकच कंटेंट ठेवायचं. पण माझ्या व्हिडिओजमध्ये कॉमेडी, ओरिजिनल कॉमेडी, आमच्या आवाजातली डान्स, मिमिक्री, म्हणजे भाऊ कदम, लॉली यांचे सगळे ॲक्ट, कधी इमोशनल, कधी गाणे, मी सगळं मिक्स कंटेंट असते. तरीही तुम्हाला माझे एकूण एक व्हिडिओ आवडतात. म्हणजे डान्सही आवडते, तुम्हाला कॉमेडी आवडते, मिमिक्री म्हणजे कोणाचे भाऊ कदम यांच्या, लॉली यांच्या व्हॉईसवर करते ते पण आवडते. हे मला खूप खूप छान वाटते की तुम्हाला एवढं म्हणजे माझे व्हिडिओज आवडतात. मनापासून खूप खूप धन्यवाद. कारण कुठेतरी असं डोक्यात असं होतं की बा एकच कंटेंट ठेवायचं, पण मी कलाकार आहे तर मला सगळंच आलं पाहिजे, नाही का? तर असं होतं. आणि आजचा दिवस असा होता 11 मे. आज आमचं सकाळी झालं होतं लग्न आर्य समाजमध्ये आणि संध्याकाळी होतं रिसेप्शन प्रशांत नगरच्या गार्डनमध्ये. आणि तिथे म्हणजे शेवटचं रिसेप्शन आमचंच झालं. त्याच्यानंतर कुठला प्रोग्राम झाला नाही. ॲक्च्युली खूप जणांचे रिसेप्शन, लग्न वगैरे होते तिथे. पण नंतर गव्हर्नमेंटने, अमरावतीच्या महानगरपालिकेने सांगितलं की आता याच्यानंतर तिथे कुठलाही प्रोग्राम होणार नाही. पण आमच्याही अगोदरचे 2-3 काहीतरी रिसेप्शन होते, तिथे नाही करू दिलं त्यांनी. समोरचंच एक कुठलं तरी त्यांनी ते मंगल कार्यालय वगैरे दिलं. पण आम्हाला आमचे जे कलिग होते त्यांनी रिक्वेस्ट वगैरे करून जे काही असं XYZ अप्लिकेशन वगैरे देऊन आमचं रिसेप्शन तिथेच करू दिलं आणि खूप छान वाटलं. आणि आजचा दिवस असा होता की मी आज पूर्ण आयुष्य आपलं बदलून गेलो होतो. कारण मी आज माझ्या मम्मीच्या घरून सासरी आली होती आणि खूप काही गोष्टी सोडून आली होती. नवीन आयुष्य चालू करणार होती, पण नवीन आयुष्यात खूप साऱ्या घडामोडी झाल्या. ते सांगायचं आहे. जसं जोश टॉकवर मी एक प्लॅटफॉर्म घेतलं तर लग्नापर्यंत सांगितलं, पण हे पण तुम्हाला खूप सांगावंसं वाटते, पण असं ते वेळ नाही येऊन राहिला. तर नक्कीच तो वेळ येईन. आणि कसा वाटला माझ्या आजचा व्लॉग नक्की सांगा. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, आज आम्ही रिसेप्शनला गेलो आणि एक पिक्चर पाहिला, पण उद्या आम्ही जाणार आहोत कुठेतरी ड्राईव्हवर. तर उद्याचा पण व्लॉग नक्की बघा. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.